ज्या तुम्ही घोषणा केलेल्या आहेत मध्य प्रदेशमध्ये ज्या पद्धतीनं फायदा झाला तसाच फायदा तुम्हाला विधान सभेला होऊ शकतो असं वाटतं? असं नाही. आम्हाला त्या गरीब महिलेला ज्या ज्या ठिकाणी महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न झाला तिथं महिला समाधानाने त्यांचं कुटुंब संसार चालवतात. त्याकरता हे गरिबांच्या करता आहे. जे इन्कम टॅक्स भरतात, जे नोकऱ्या करतात, जे त्या ठिकाणी चारचाकी वाहनांनी फिरतात त्यांच्याकरता नाही आहे. मिडल क्लास आणि गरीब तिथपासून खाली ज्या माझ्या भगिनी असतील, ज्या माझ्या मुली असतील त्यांच्याकरता आहे. उद्धव ठाकरे असं म्हटलं त्या अर्थसंकल्पाच्या बाबतीत खोटं बोलून सत्य द्यायचं आणि मग महाराष्ट्र ओरबडण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीची टीका केली. कधी खोटं बोलून सत्तेत कोण आलं? कोण नाही त्याच्या संदर्भामध्ये मागं ज्या वेळी जे सरकार आलं ते काही खोटं बोलून येतात का? लोकांना जे योग्य वाटतं त्या पद्धतीने लोक बटणं दाबतात आणि लोकशाही आहे. डेमोक्रेसीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं पण मांडण्याचा अधिकार आहे आणि मत पण मागण्याचा अधिकार आहे. शेवटी जनतेचा विश्वास ज्यांच्यावर आहे, जनता त्यांना निवडून देते. गरीब महिलाओं के लिए जो लाडकी बहन योजना लाई गई है नहीं, लाड़की मुख्यमंत्री माझी बहन योजना ऐसा उनका नाम है और उसमें करीबन 46,000 करोड़ रुपया हम ये गरीब जो महिला है, मिडिल क्लास की जो महिला है, जो हमारी लड़की है, उनको देने के लिए ये हमने ये जो प्रकल्प ये योजना लाई है और उसके बारे में साल भर में उनको टोटल 18,000 रुपीज़ मिलेंगे पर मंथ, 1,500 रुपीज़ पर मंथ. ऐसा उसमें ये स्कीम का हम नहीं, वो लाभ के लिए नहीं. हमने अभी मैं भी फार्मर हूँ. फार्मर के लिए तो मुफ्त बिजली की डिमांड बहुत सालों से चालू है, बहुत सालों से. एक दफ़ा सुशील कुमार शिंदे चीफ मिनिस्टर थे तब भी हमने की थी, लेकिन बाद में कोई कारण वो वापस लेनी पड़ी. लेकिन इस दफ़ा पूरा सोचकर क्या हुआ है, अभी 9,500 मेगावाट बिजली हम सोलर से करना चाहते हैं. उसके सब टेंडर वगैरह निकाले. उसके लिए जो लैंड चाहिए, आपको ताज्जुब होगा सबको, वो लैंड अपने महाराष्ट्र गवर्नमेंट की ही अवेलेबल हुई है. रेवेन्यू डिपार्टमेंट हो या अलग अलग इरिगेशन डिपार्टमेंट या वाटर रिसोर्सेज डिपार्टमेंट, ऐसे अलग डिपार्टमेंट की, वो हमने उनके एनर्जी डिपार्टमेंट के पास दी है. अभी खाली आप प्रोजेक्ट करना चाहते हैं तो वो लैंड है, आप इन्वेस्टमेंट करना और सेंट्रल गवर्नमेंट की 30% सब्सिडी है उस पर. तो जो इन्वेस्टमेंट करना चाहते हैं वो लोगों ने हमें कहा कि हमें जल्द से जल्द लैंड दे दो. उनका काम शुरू हुआ है और जब बिजली सनलाइट सुबह 8 बजे शुरू हो जाएगा तब आपकी इलेक्ट्रिक पंप चालू होगा. शाम को सनराइज होने के बाद, सनसेट होने के बाद, सनराइज से शुरू होगा, सनसेट के बाद वो ख़त्म होगा. तो लोगों को भी, हमारे फार्मर्स का कहना ही ये है कि हमें दिन भर बिजली चाहिए. रात को मिलने के बाद कभी कभी टाइगर आता है, कोई बिबटे आता है और कोई बहुत कुछ होता है, तो इसीलिए उनको डर रहता है, वो जाते नहीं. तो इसीलिए ये भी होगा, उनको दिन भर बिजली मिल जाएगी और खाली 2 रुपये 75 पैसे से 3 रुपये में वो बिजली हमें मिल रही है. तो इसमें हमें इंडस्ट्री को भी हम मदद कर सकते हैं. इंडस्ट्री का रेट हम क्रॉस सब्सिडी, इंडस्ट्री को रेट बढ़ता था और हम उनके तरफ से पैसे लेके फार्मर्स को क्रॉस सब्सिडी देते थे. अभी ऐसा नहीं होगा. अभी उनको भी रेट कम हो जाएगा और इंडस्ट्री भी अपने महाराष्ट्र में ज़्यादा बढ़ जाएगी. पहिल्यांदा बजेट मांडलं त्यावेळेला राज्याची स्थिती आणि आता बजेट मांडताना तिजोरीची आणि एकूणच राज्याची स्थिती तुम्ही कशी? मी पहिल्यांदा बजेट मांडलं त्याही वेळेस आपलं उत्पन्नाच्या 3% लिमिट होतं, ते मी पाळलेलं होतं. आताही बजेट मांडलेलं आहे त्यावेळेस 3% आपल्या एकंदरीत ज्या काही उत्पन्न आहे त्याच्या 3%च्या आत आपण आपलं लिमिट ठेवलेलं आहे. जी काही बंधनं फायनान्स डिपार्टमेंटनी केंद्र सरकारने घातलेली आहे त्याचं तंतोतंत पालन हे दीपक केसरकर साहेब पण 5 वर्ष
आमचे फायनान्स स्टेट मिनिस्टर होते, त्याच्यावर त्यांनाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, देवेंद्रजी फायनान्स मिनिस्टर होते, एकनाथराव शिंदे पण सिनियर लीडर म्हणून त्यांनाही माहिती आहे. त्याच्यावर फार विचारांती पत्रकार मित्रांनो आणि तुमच्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला मी सांगेन की तुम्हाला माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे. जेवढं आपल्याला पेलवेल, जेवढं आपल्याला भार उचलेल एवढ्याच प्रकारचा निर्धार आम्ही केला आणि तो निर्धाराचा अर्थसंकल्प आम्ही आज राज्याच्या जनतेच्या समोर सादर केला. सोमवारपासून पोस्टमॉर्टम होणार आम्ही करू असं नाना पटोले म्हणतायत. जो बजेट सादर केला गेलेला त्याचा पोस्टमॉर्टम आम्ही सोमवारपासून करू. पोस्टमॉर्टम कधी त्यांनी केलं तर त्याच्यापेक्षा वरच्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. त्याच्यामुळं आम्ही त्यांना ते पोस्टमॉर्टम करताना उत्तर द्यायला पुरून उरू. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त बघा ते काय मुद्दे काढतायत आणि आम्ही काय उत्तरं देतो. पार्टीसाठी महाज्योतीच्या संदर्भामध्ये नवीन तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र जुने जे पीएचडीचे विद्यार्थी आहेत, संशोधक विद्यार्थी, त्यांच्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचा अजून प्रश्न मार्गी लागले नाही. 2 वर्ष झाले त्यांची पीएचडी फेलोशिप प्रलंबित आहे. हो, मधल्या काळामध्ये काहीतरी चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली समिती केलेली होती आणि प्रत्येक ठिकाणी किती पाहिजे असं काहीतरी चर्चा कॅबिनेटमध्ये झालेली होती. आता आपण सांगताय त्याच्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांना ते डेलिगेशन भेटलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांची त्यांची चर्चा झालेली आहे. राज्याच्या प्रमुखांनी काय त्यांना उत्तर दिलेलं. तिला 500 कोटी केला ना, 30 कोटी गॅरंटी होती, ती 500 कोटी गेली. कुठलं? एक मिनिट, मी पहिल्यापासून सांगतोय शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली तेव्हाही सगळ्या जाती धर्माचे लोक होते आणि आताही सर्व जाती धर्माचे लोक आपल्या महाराष्ट्रात राहतात, आपल्या देशामध्ये राहतात. त्याच्यामुळं हे सोडलंय का ते सोडलंय का असं उगीच कारण नसताना गैरसमज करण्याचा कामच नाही. आणि केंद्र सरकारला मागच हा प्रस्ताव गेलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अरे मी सांगितलं ना, गरीब महिला, गरीब मुलगी, BPL नाही त्याच्याही पेक्षावर मिडल क्लास त्यांनाही आपण देतोय. त्याच्यामध्ये म्हणजे ज्याची ऐपत गॅस सिलेंडर घेण्याची नाही आहे 12 महिन्याचा अशा महिलांच्या करता साधारण 3 सिलेंडर देण्याची ही योजना आहे. दादा, जितेंद्र आव्हाडमधल्या 4 महिने ज्या लाडल्या बहिणीला त्रास दिला ते आता लाडली बहीण योजना आता येऊन आली. उशिरा सुचलं शहाणपण आहे. ठीक आहे, आम्हाला उशिरा शहाणपण सुचलं, काही त्यांच्या पोटात दुखतंय. शेवटी माणूस आहे, काम करत असताना माणूस जो काम, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जो काम करतो तोच चुकतो. जो कामच करत नाही, नुसतीच बडबड करतो, फक्त बराळतो, त्यांची काही चूकच होत नाही. नुसतंच बराळायचं आहे, नुसतीच बडबड करायची. आम्हाला कृती करून लोकांना त्याचा लाभ द्यायचा आहे, त्याची नोंद कृपया घ्या. परदेशी शिक्षण फेलोशिप संदर्भामध्ये पूर्वी 65% अट होती, आता ती 75% करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे मागासवर्गीय सगळ्या विद्यार्थ्यांना त्या अडचणीला सामोरं जावं. नाही, काय अडचणीला सामोरं जावं लागतं. आपल्या इथं मुली एवढ्या हुशार आहेत, आता मुलं मुली 90%, 95%, 99% मार्क मिळवत आहेत. मग जास्त मार्क मिळवणाऱ्याला जर पुढं बाकीच्यांना आपल्या इथं राज्यात आणि देशात सगळ्या प्रकारचं शिक्षण आहेच ना, परंतु काही विशेष शिक्षण घ्यायचं म्हटलं आणि त्यांना परदेशी जायचं असेल तर ते मेरिटचीच मुली पाहिजेत. मग मेरिट लावलं म्हणून बिघडलं कुठं? आणि सगळ्या घटकाच्या करता मेरिट आहे. आणि मागासवर्गीयांमध्ये जेवढी मागासवर्गीय किंवा आदिवासी मुली आहेत त्यांच्यात मेरिट लावलंय, तिथं कुठं वशिलेबाजी नाहीये. हां, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.